मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक स्वप्नील शिंदे, कृषी भारी हायटेक नर्सरी शिंपोरा. समोर बघताय आपण 102च्या कपातलं रोप आहे. मधोमध रोप आलेलं आहे ट्रेच्या, म्हणजे जे ट्रे 102चा कप असतो त्या 102च्या कपाच्या मधोमध बी पडलं पाहिजे, जेणेकरून आपण रोप असं उपटलं जातं. रोप उपटल्यानंतर रोप अलगदपणे निघून आलं पाहिजे, रोपचं सूटमूळ तुटलं नाही पाहिजे. हे बघा समोर ज्यावेळेस रोप तुटलं ना, राईट मधोमध रोप आलं पाहिजे. काही ठिकाणी साईडला गेलेलं असतं तर ते रोप ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्यावेळेस ते खराब होतो. सूटमूळ तुटलं की त्याला नेमॅटोडचा वगैरे लगेच अटॅक होतो. आता आपण ट्रान्सप्लांट करतो आहे शेतकऱ्याच्या दारामध्ये. आता हे ट्रान्सप्लांट केल्यानंतर आपण रोप पूर्ण नर्सरीत पण हार्डनिंगलाच होतं, इथं पण आणून हार्डनिंगलाच ठेवलेलं आहे. अजिबात त्याला कुठं सावलीला वगैरे ठेवलं नाही, उन्हामध्येच ते ठेवून द्यायचं आहे. आणि बेड मल्चिंग केलेलं असेल, व्यवस्थित ड्रीप असेल तर पुरेपूर असं गळाभरणी केलेली प्रॉपर पाहिजे. आपण आता लावून पण दाखवतो आहे. पूर्ण माती भरलेलं बेड पाहिजे. नसेल तर आपण माती भरायची आणि त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट करायचं. हळूच 2 बोटानं राईट त्याच्या मधोमध होल पाडायचं आणि रोप व्यवस्थित खाली ट्रेला चिमटा घेऊन रोप काढायचं, म्हणजे जेणेकरून सूटमूळ पण त्याचं तुटणार नाही आहे. खाली बघा ट्रेमधून ज्यावेळेस आपण रोप काढतो त्यावेळेस ट्रेला खालून चिमटा का द्यायचा, तर ते ढिल्लं होतं थोडं, आणि ढिल्लं झालं की आपण कुल्फी काढल्यासारखं ते काढून घ्यायचं. आणि ते आणि जी काही छोटी मोठी दगडी वगैरे आहे ते पण मित्रांनो काढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही रोप ट्रान्सप्लांट व्हायला. किंवा खाली जर काही एखादा दगड असेल किंवा एखाद्या पहिल्या पिकाचं काही अवशेष पडलेले असतील, त्यामुळे तिथं बुरशी पकडलेली असते आणि त्या बुरशीमुळं ते रोप तिथं लगेच रोगाला बळी पडतं. नवीन मुळे असते त्याला लगेच बुरशी कुठले पण अटॅक करते. 2 बोटाने फल पाडल्यानंतर राईट तिथं मधोमध हे रोप लागलं पाहिजे आणि साईडची अलगद माती लावून घ्यायची त्याला, जेणेकरून ते कोलमडणार नाही. आणि थोडं प्रेस करायचं, दाबायचं, नकळत दाबायचं, जास्त पण दाबायचं नाही त्याला. जास्त दाबल्यानंतर पण मूळ तुटू शकतो. आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या असे दगडं राहतात किंवा काय काठी राहते किंवा जुन्या पिकाचे काही अवशेष राहतात, ते जर राहिले ना त्याच्यामध्ये, तर 100% नेमॅटोडचा वगैरे अटॅक होतो. आणि हे बघा आम्ही हातात बघतोय रोप, की समोर रोप दिसतंय आपल्याला, की मधोमध कपाच्या रोप तयार झालेलं पाहिजे. मग कप हा त्याच्यामुळं फुटत नाही आहे. जी आपण गट्टी असते ती गुट्टी राईट त्या ह्याच्यामधून उपटल्या जाते आणि व्यवस्थित त्या रानामध्ये ट्रान्सप्लांट केली जाते. आणि लगेच थोडीशी गळाभरणी करून घ्यायची. गरम माती वापरायची नाही, थंड माती असेल तरच वापरायची. आणि प्रॉपर होल पाडलेलं असावं. मल्चिंगच्या 3-4 ड्रिपच्या 3-4 बोटं, 3 ते 4 बोटं अंतरावर ते होल असावं. आणि अशा प्रकारे लावून घ्यायची मित्रांनो. धन्यवाद.